आत्मा नमस्ते. आपण 2 दिवस झाले चक्रा अवेकनिंग जर्नीमध्ये आहोत आणि या चक्रा अवेकनिंग जर्नीमध्ये आपण आत्तापर्यंत 3 चक्र कंप्लीट केले. एक छोटीशी रिव्हिजन. आपल्याला माहिती आहे की आपल्या बॉडीमध्ये मुख्य 7 चक्र आहेत. खालपासून सुरुवात करून वरपर्यंत आपण येत असतो. तर सगळ्यात बेसचं चक्र जातं मूलाधार चक्र. मग जात आहे स्वादिष्ठान चक्र, त्याच्यानंतर मणिपूर चक्र, मग अनाहत चक्र, विशुद्ध चक्र, आज्ञा चक्र आणि सहस्रार चक्र. तर या 7 चक्रांपैकी आपण 3 चक्र कंप्लीट केलेले आहे. कोणते 3 चक्र आपण कंप्लीट केले? तर आपण मूलाधार चक्र कंप्लीट केलंय, त्याच्यानंतर स्वादिष्ठान चक्र कंप्लीट केलंय आणि मणिपूर चक्र कंप्लीट केलंय. या तिन्ही चक्रांचे रंग पाहिलेत आणि या तिन्ही चक्रांचे आपण बीज मंत्र जे आहेत हे बीज मंत्र देखील पाहिलेत. आज आपल्याला 2 चक्रांबद्दल माहिती घ्यायची आहे आणि त्याच्यावर ध्यान केंद्रित करून त्याला एनर्जाइज करायचंय. एक जर्नी पुढे जायची आहे. कुठले 2 चक्र करायचे आहेत आज? तर आज आपल्याला हृदय चक्र म्हणजे अनाहत चक्र आणि विशुद्ध चक्र म्हणजेच थ्रोट चक्र बघायचंय. तर चला आपण बघूया की हे जे हृदय चक्र किंवा अनाहत चक्र आहे, ठीक आहे ना, हे अनाहत चक्र कुठल्या रंगाचं आहे बाबा? तर हे जात आहे हिरव्या रंगाचं. ठीक आहे. अनाहत चक्र जिथे आपलं हृदय आहे त्या हृदयाच्याच तिथे असणारं हे हार्ट चक्र हृदय चक्र किंवा अनाहत चक्र आहे, ज्याचा रंग हिरवा आहे आणि ज्याचं बेसिक नेचर जर आपण बघायला गेलं तर ते आहे हवा, एअर. काय देत असतं हे चक्र? कशाशी रिलेटेड आहे? तर आपण म्हणू प्रेम, दया, कंपॅशन, ठीक आहे ना, कळकळ, काळजी, या सगळ्यांशी रिलेटेड असणारं आपलं हे हार्ट चक्र किंवा अनाहत चक्र आहे. तर आपण त्या दिवशी पण म्हटलं होतं की आपल्या बॉडीमध्ये चक्राची जी पोझिशन आहे, जागा आहे, त्या जागेच्या आजूबाजूला असलेले सगळे बॉडीचे पार्ट्स किंवा ऑर्गन्स हे चक्र कंट्रोल करत असतात. मग आता आज आपण अनाहत चक्राबद्दल बोलतोय, हार्ट चक्राबद्दल बोलतोय. मग हे हार्ट चक्र काय करते बाबा? कुठले ऑर्गन्स कंट्रोल करते किंवा त्याला मॅनेज करण्याचा प्रयत्न करते? तर आपलं हृदय, ज्याला आपण फिजिकल हार्ट, ऍक्च्युअल हृदय जे पंपिंग करत असतं ते हृदय. आजूबाजूला जे लंग्स आहेत ते लंग्स, किडनीज, आपले दोन्ही हात, मागच्या साईडला पाठीचा कणा, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, या सगळ्या गोष्टी हार्ट चक्राच्या कंट्रोलमध्ये असतात. ठीक आहे ना. आणि आपल्या बॉडीमध्ये वेगळी एक बॅलन्स, एक पॉवर जनरेट करायला, ठीक आहे, आपण कोणाबद्दल करुणा ठेवतोय का, दया ठेवतोय का, प्रेम ठेवतोय का? खरं तर करुणा आणि दया हे शब्द नकोच, फक्त एकच शब्द असतो, दॅट इज द प्रेम. की आपण कंपॅशन किती ठेवतो आहे, आपण प्रेम किती ठेवतो आहे अख्ख्या जीवांबद्दल, मनुष्य जीवाबद्दल आणि बाकी इतरही जीव असतात त्यांच्याबद्दल. तर ती जी करुणा किंवा तो जो आनंद, ते प्रेम जे आपल्या याच्यात येत असतं ते या हार्ट चक्रामधनं निघत असतं, या अनाहत चक्रामधनं निघत असतं. आणि आपल्या पूर्ण बॉडी ऑर्गन किंवा चक्रांच्या याच्यात जर आपण बघू तर आपल्या हृदय चक्राचा आकार हा नेहमी मोठा असायला पाहिजे. सगळ्यात जास्त एनर्जी, सगळ्यात जास्त ऍक्टिव्हेट आपलं हे चक्र असलं पाहिजे. जेव्हाही आपण साधू पुरुष बघतो, एखादे संन्यासी किंवा कुठलेही आश्रमातले आपण बघूयात, कोणी पण, ठीक आहे, जसं आता मदर टेरेसा आपण बघितली आहे, ठीक आहे ना, किंवा जसं रामकृष्ण मठात जर आपण गेलं तर रामकृष्ण मठात रामकृष्ण परमहंसांच्या ज्या लीला सहचारिणी होत्या, ठीक आहे, त्यांना आपण मा शारदा देवी असं म्हणतो. तर त्यांना आपण बघूयात तर तिथे आपल्याला काय दिसतं की फार प्रेममय मूर्ती आहे ती, करुणामयी मा असा आपण शब्द वापरतो. का? तर कारण त्यांचं हृदय चक्रच इतकं मोठं असतं.
त्यांच्या हृदय चक्रात प्रेम भरभरून ओथंबून भरून वाहत असतं. तर जेव्हा आपल्याला आपलं लाईफ बॅलन्स करायचं असं वाटतं किंवा हाय एनर्जेटिक आणि खूप हाय स्टँडर्डवर आपल्याला जगायचं असेल, आपल्याला जेव्हा असं वाटतं की नाही यार, सगळ्यांनी आपल्याला आवडून घेतलं पाहिजे, हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपलं हार्ट किंवा अनाहत चक्र हे प्रेमाने भरलेलं असेल. तर या चक्रावर आपल्याला काम करायचं आहे. तर या चक्राचा बीज मंत्र काय आहे? तर यम. याचा बीज मंत्र जातोय यम आणि हे हिरव्या रंगाचं आहे. त्याच्यानंतर जातोय विशुद्ध चक्र. विशुद्ध चक्र ज्याला थ्रोट चक्र म्हणतात, जे प्युरिफिकेशन क्लिन्झिंग हे त्याचं बेसिक आहे. आणि आकाश किंवा स्काय, ठीक आहे ना, हे त्याचं नेचर जात आहे, त्याचं बेसिक सबस्टन्स चाललं जात आहे. याचा रंग, आता आकाश आपण म्हटलं म्हणजे आकाशी रंग, आकाशी निळा रंग, हा आकाशी निळा रंग या विशुद्ध चक्राचा असतो. विशुद्ध चक्राचं बेसिक काय आहे? तर ऐकून घेणे आणि बोलणे. मग एखादा व्यक्ती खूप कठोरतेने बोलत असेल तर त्याच्या विशुद्ध चक्रात खूप जास्त घाण जमा झाली असं आपण समजायचं. एखादा व्यक्ती मधुर बोलत असेल तर त्याचं विशुद्ध चक्र फार पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्सनी भरलेलं आहे असं आपण म्हणूया. हे विशुद्ध चक्र जे आहे ना, हे क्रिएटिव्हिटीचं पण चक्र आहे. म्हणजे जे काही आर्टिस्ट असतात, जे ड्रॉइंग करणारे असू देत किंवा म्युझिक गाणं म्हणणारे आर्टिस्ट असू दे, वाजवणारे असू दे, इन्स्ट्रुमेंटल्स असू दे, जे काहीतरी तयार करत असतात, काहीतरी क्रिएटिव्ह असं त्यांच्या ह्याच्यातनं होत असतं, ते सगळेच्या सगळे ऍक्च्युली थ्रोट चक्रातनं काम करतात. त्यांचं थ्रोट चक्र हायली एनर्जेटिक कंडिशनमध्ये असतं. आणि थ्रोट चक्र म्हणजे एक्सप्रेशन्स. एक्सप्रेशन्स आपण कसे देतो? वर्ड, ठीक आहे ना, लिंग्विस्टिक कंडिशन मध्ये देतो, पण बोलतो शब्दांनी आपण एक्सप्रेस होतो असा शब्द आपण वापरतो, हो ना. मग थ्रोट चक्र इथे आहे म्हणजे इथे असणाऱ्या या विशुद्ध चक्राच्या ह्याच्यात येणाऱ्या सगळ्या गोष्टी तो कंट्रोल करत असतो. हे इथले आपले शोल्डर्स, ठीक आहे ना, त्याच्यानंतर हा गळा, पूर्ण लेरिंग्स वगैरे म्हणजे श्वसन नलिकेचा काही भाग, अन्न नलिकेचा काही भाग, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हा विशुद्ध चक्र कंट्रोल करत असतो. ठीक आहे. आता या विशुद्ध चक्र ज्याला आपण म्हटलंय की आकाशी निळ्या रंगाचं आहे, तर याचं बीज मंत्र काय आहे? तर याचं बीज मंत्र जात आहे हम. याचं बीज मंत्र काय जातं? हम. तर असे हे आपले आज 2 चक्र आपल्याला बघायचंय. तर चला आपण या दोन्ही चक्रांचा याच्यावर ध्यान केंद्रित करणार आहे. तर ध्यान केंद्रित आपण जेव्हा करतो तर सगळ्यात पहिले आपण काय करतो? तर त्या परब्रह्माला, ठीक आहे, शरणागत होऊन आपण त्याला प्रार्थना करत असतो. तर चला डोळे बंद करूयात आणि आपण या चक्रावर ध्यान केंद्रित करण्याचा प्रयत्न करूया. एक सोबतच आपण छानसं हलकसं म्युझिक लावूया. डोळे बंद करा. दोन्ही हात नमस्काराच्या स्थितीत छातीच्या समोर आणा. आता हेच दोन्ही नमस्काराच्या स्थितीत असणारे हात हळूच आपल्या डोक्यावर घेऊन जा, आपल्या सहस्रार चक्राच्या तिथे. टू द सुप्रीम परब्रह्मन, बुद्ध पद्मसंभवा, परमात्मा चौहान जिंग मेलिंग, महागुरु मेलिंग, टू द स्पिरिच्युअल टीचर, नमस्ते. I, the soul, salute the divinity within you. I, the soul, recognize the spiritual teacher within you. I, the soul, am super receptive and super conductive on all the levels to the divine energies and blessings passing through you. Yes, Master. Thank you, Master. With deep devotion and gratitude, with deep reverence and respect, and lots of love. Thank you. In full faith, so be it. दोन्ही हात मांड्यांवर ठेवून द्या आणि
आणि तळवे आकाशाकडे असते. आपल्या श्वसन प्रक्रियेकडे लक्ष द्या. 6-3-6-3 या काउंटिंग मध्ये आपण आपली श्वसन क्रिया कंप्लीट करणार आहे. श्वास आत घेतो आहे. 1 2 3 4 5 6. श्वास रोखून धरतोय. 1 2 3. श्वास बाहेर सोडतोय. 1 2 3 4 5 6. श्वास परत रोखून धरतोय. 1 2 3. इनहेल 1 2 3 4 5 6. Pause 1 2 3. Exhale 1 2 3 4 5 6. Pause 1 2 3. Relax. आपल्या हृदय चक्राकडे ध्यान केंद्रित करा. येणाऱ्या प्रत्येक श्वासाबरोबर ती दिव्य परमात्म्याची दिव्य ऊर्जा आपल्या हृदय चक्रात जमा होते आहे. आणि त्या ऊर्जेच्या जमा होण्यासोबतच हृदयात असलेले सगळे ब्लॉकेजेस, सगळी डिझीज एनर्जी, घाबरण्याची एनर्जी, अविश्वासाची एनर्जी, भीतीची एनर्जी, ही सगळीच्या सगळी एनर्जी डिझॉल्व्ह होऊन जाते, नष्ट होते आहे, विरून जाते आहे. हृदयात असलेली सगळी निराशा, सगळी भीती, सगळ्या प्रकारचे मानसिक धक्के त्या दिव्य परमात्म्याच्या ऊर्जेमुळे सगळेच्या सगळे नष्ट झालेले आहे. आपलं हृदय त्या दिव्य परमात्म्याच्या ऊर्जेने आनंदाने भरून निघालेलं आहे. अनुभव घ्या. आपलं हृदय, आपलं हृदय चक्र हे चकाकत आहे. त्या दिव्य गुलाबी सोनेरी ऊर्जेने चकाकत आहे. आपल्या हृदयात निस्सीम प्रेम, करुणा, कंपॅशन, मर्सी भरभरून येत आहे. आणि ही दिव्य गुलाबी सोनेरी ऊर्जा आपल्या हृदय चक्रातनं आपल्या सगळ्या शरीरात पसरते आहे. आणि हीच ऊर्जा सुख, समृद्धी, अष्टलक्ष्मी या सगळ्यांना आपल्याकडे आकर्षित करते आहे.
आपल्या हृदयात अष्टलक्ष्मीची ऊर्जा आकर्षित झाली आहे. आपल्या हृदय चक्राकडे बघा, प्रसन्न चित्ताने बघा आणि स्वतःला सांगा, मी माझ्या स्वतःवर मनापासून प्रेम करते. मी माझ्या स्वतःवर मनापासून प्रेम करते. मी प्रेम आणि करुणेस पात्र आहे. मी प्रेम आणि करुणेस पात्र आहे. माझे हृदय खुले व प्रेमळ आहे. मी माझ्या स्वतःला व इतरांना क्षमा करते आहे. मी माझ्या स्वतःला व इतरांना क्षमा करते आहे. मी पूर्णपणे स्थिर चित्त, शांत व सुरक्षित आहे. यशस्वी आणि विजयी होऊन आनंद सण साजरा करण्यासाठी माझा जन्म झालेला आहे. मी कायमच शांत, प्रसन्न चित्त व तणावरहित असते. विपुलता, समृद्धी, सुख, समाधान, ऐश्वर्य, उन्नती, प्रगती, सुरक्षितता मला मिळते आहे यावर माझा विश्वास आहे आणि मी त्याचा स्वीकार करते आहे.
चकाकत आहे. आणि सुख, समृद्धी, ऐश्वर्य, सफलता ही आपल्याला भरभरून मिळते आहे. हळूवार आता आपलं लक्ष आपण केंद्रित करूया विशुद्ध चक्राकडे. विशुद्ध चक्र ज्याचा रंग आपल्याला आसमानी निळ्या रंगाचा दिसतो, आकाशी निळ्या रंगाचा दिसतो. प्रत्येक श्वासावेळी ती दिव्य परमात्म्याची ऊर्जा आपल्या विशुद्ध चक्रात भरल्या जाते आहे. त्या दिव्य ऊर्जेमुळे विशुद्ध चक्रात असलेले सगळे ब्लॉकेजेस, सगळी असुरक्षिततेची भावना, रागाची, द्वेषाची, कटू बोलण्याची भावना, असत्यतेची भावना, अप्रिय शब्द जमा करून ठेवलेल्या सगळ्या जागा स्वच्छ होतात आहे. आपल्या विशुद्ध चक्रात असलेले सगळे भीतीदायक विचार, भीतीदायक भावना नष्ट झालेल्या आहेत. आपल्या विशुद्ध चक्रात असलेले सगळेच प्रेशराइज्ड थॉट्स, तणावयुक्त असे विचार डिलीट झालेले आहेत, नष्ट झालेले आहेत. आपलं विशुद्ध चक्र त्या दिव्य परमात्म्याच्या ऊर्जेने प्रकाशित झालेले आहे, चकाकत आहे. ते करुणामय शब्द, ते प्रेममय शब्द, ते आदरयुक्त शब्द आपल्या विशुद्ध चक्रात भरून गेलेले आहेत. त्यामुळे आपली क्रियाशीलता, आपल्यामधली क्रिएटिव्हिटी वाढत चाललेली आहे. क्रिएटिव्हिटी वाढती आहे, त्यामुळेच अष्टलक्ष्मीची एनर्जी विशुद्ध चक्रात भरत चाललेली आहे. आपण बोलतो ते नेहमी सत्य वचनच बोलत असतो. अतिशय करुणाभावाने, प्रेमाने आपण त्या दिव्य एनर्जीला नमस्कार करतो, तिचे गुणगान गात असतो. आपलं विशुद्ध चक्र हे त्या एनर्जीने भरून गेलेलं आहे. मी माझ्या सत्याचा अनुभव अभिव्यक्त करत असते. मी अतिशय स्पष्टपणे, आत्मविश्वासाने तथा नम्रतेने सगळ्यांशी संवाद साधते. मी एक अतिशय यशस्वी व अलौकिक व्यक्ती आहे.
मी एक प्रेमळ, सलोख्याने वागणारी, शांतता प्रिय व्यक्ती आहे. एक विस्मयकारक संधी माझ्या वाट्याला आली आहे आणि या संधीमुळे अष्टलक्ष्मी, समृद्धी, अबंडन्स माझ्याजवळ ओतप्रोत भरून गेलेलं आहे. आपल्या चक्रांमधनं ती दिव्य ऊर्जा आपल्या पूर्ण शरीरात व्याप्त झाली आहे. ती दिव्य ऊर्जा आपल्याला भरभरून आशीर्वाद देते आहे. आपण प्रसन्न चित्त आहोत, सुखी आहोत, समाधानी आहोत, समृद्ध आहोत, प्रसन्न आहोत. त्या करुणामय ऊर्जेचे हे भरभरून आशीर्वाद आपण स्वीकार केलेले आहे. चला तर त्या ईश्वराचे, त्या करुणामयी ऊर्जेचे धन्यवाद मानूया, आभार मानूया. आपण आभार व्यक्त करूया. दोन्ही हात नमस्काराच्या स्थितीत छातीच्या समोर आणा आणि धन्यवाद द्या. हे ईश्वरा, तुम्ही आम्हाला ही असीम कृपा, ही दिव्य शक्ती, ही दिव्य करुणा, हे दिव्य प्रेम प्रदान केल्याबद्दल पूर्ण विश्वासाने तुम्हाला धन्यवाद. We are thanksgiving to the Supreme Being,
Divine Father, Divine Mother, Lord Guruji Meling, Johan Jing Beling Pa, all the great, great one. Archangels, holy angels, healing angels, guardian angels, spirit guide. All the spiritual masters, spiritual gurus. Dhanyavad. Thank you so much. Thank you so much for blessing each and everyone which is present in this meeting. Thank you so much for blessing your divine light, divine love, divine power, divine healing energy, divine protection, divine abundance, divine prosperity,